केल्याचं चित्र पाहायला मिळतंय, ज्यामध्ये सौदी अरेबिया, यूएई, बहारीन, जॉर्डन, कतार, कुवेत, इराक, ओमान, सायप्रस, तुर्की, सीरिया यासारख्या देशांचा समावेश आहे। या सर्व ठिकाणी इराणनं आपली क्षेपणास्त्र डागली आहेत। इस्रायल अमेरिका इराण युद्धाचा आजचा चौथा दिवस आहे आणि गेल्या 4 दिवसात इराणचं मोठं नुकसान झालंय। त्या हल्ल्याची झळ केवळ इराणपुरती किंवा इस्रायलपुरती मर्यादित न राहता ती आखातातल्या विविध देशांमध्ये पसरली आहे, ज्यामध्ये सौदी अरेबिया, यूएई, बहारीन, जॉर्डन, कतार, कुवेत, इराक, ओमान, सायप्रस, तुर्की आणि सीरिया या देशांचा समावेश आहे। इथे असलेले अमेरिकेचे तळ यावरती इराणनं आपली क्षेपणास्त्र डागली आहेत आणि या तळांचं मोठं नुकसानही झालेलं आहे। आतापर्यंत कोणकोणत्या देशांवरती हल्ले झालेले आहेत? सौदी अरेबिया, यूएई, बहारीन, जॉर्डन, कतार, कुवेत, इराक, ओमान, सायप्रस, तुर्की, इराक। आणि ऑपरेशन सिंदूर भारतानं केलेलं होतं आणि ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्ताननं जी चीनची प्रणाली वापरलेली होती HQ-9 ती प्रणाली आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे, कारण पाकिस्तानच्या वेळेला ज्या पद्धतीने ही चायनीज बनावटीची यंत्रणा कुचकामी ठरली, निकामी ठरली,